मित्रो, आपल्या टोटल कॉमर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले परत एकदा स्वागत आहे। आज आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत, ते म्हणजे नफा न कमविणाऱ्या संस्थांची खाती। विद्यार्थी मित्रो, आपण जसं भागीदारी संस्था अभ्यासल्या आणि त्या भागीदारी संस्थेमध्ये आपण हेही अभ्यासलं की दोन किंवा दोनपेक्षा जास्त भागीदार एकत्र येतात, आपापसात करार करतात आणि त्यांचा एकत्र येण्याचा हेतू हा नफा कमविणे असतो। मग इथे तर आपण आपल्या चॅप्टरचं नाव काय पाहतोय, नफा न कमविणाऱ्या संस्थांची खाती। मग अशा नफा न कमविणाऱ्या संस्था असतात का, आणि यांचा नफा कमविण्याचा उद्देश नाही तर मग उद्देश काय आहे? आणि मग ज्यांचा नफा कमविण्याचा उद्देश नाही अशा प्रकारच्या संस्थांमध्ये आर्थिक लेखे तयार करण्यात येतात का, आणि ते येत असतील तर ते कोणकोणत्या प्रकारचे आहेत आणि ते कशा प्रकारे तयार केले जातात याचा इत्थंभूत अभ्यास आपल्याला या आपल्या नवीन चॅप्टर मध्ये नफा न कमविणाऱ्या संस्थांची खाती याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे। पहा, आपल्यामध्ये या ठिकाणी एक व्यावसायिक संस्थांचे दोन प्रकार आपल्याला पडतात असे सांगता येईल। एक व्यावसायिक संस्था अशा प्रकारच्या की ज्यांचा नफा कमविण्याचा उद्देश असतो, अशा प्रकारच्या म्हणजे ज्यांचा उद्देश हा किंवा ज्यांची स्थापना ही नफा कमविण्याच्या उद्देशाने झालेले अशा प्रकारच्या संस्था। आणि दुसऱ्या म्हणजे अव्यावसायिक संस्था, म्हणजे संस्थांच्या बाबतीत एक व्यावसायिक संस्था की ज्यांचा उद्देश हा नफा कमविणे आहे, तर दुसऱ्या अशा प्रकारच्या संस्था की ज्यांचा उद्देश, ज्यांना आपण काय म्हणूया, अव्यावसायिक संस्था की ज्यांचा उद्देश नफा न कमविणे हा आहे। आपल्याला इथे एक प्रश्न पडतो की नफा कमवायचा नाही, मग यांच्या स्थापनेचा उद्देश काय असू शकतो? बरोबर आहे। पण अशा बऱ्याच प्रकारच्या संस्था असतात की नफा न कमविण्याचा उद्देश असणाऱ्या संस्था आपल्या सभासदांना एक प्रकारे सेवा देण्याच्या हेतूने या ठिकाणी स्थापन झालेल्या असतात। जसं या कोणत्याही प्रकारच्या उत्पादन करीत नाही, म्हणजे त्या उत्पादन कार्यामध्ये गुंतलेल्या नसतात, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल की अशा प्रकारच्या संस्था की ज्यांचा उद्देश हा नफा कमविणे नसतो। म्हणजे थोडक्यात आपल्याला काही उदाहरण या ठिकाणी दिलेले आहेत। पहा, काही क्रीडा मंडळे आहेत, काही धर्मदायी दवाखाने आहेत, शैक्षणिक संस्था आहेत, महाविद्यालय आहेत, काही वेगवेगळ्या प्रकारचे अशा प्रकारचे क्लब आहेत की ज्यांचा उद्देश नफा कमविणे हा नसून त्यांचा उद्देश समाजाला, या समाजातील लोकांना सेवा प्रदान करणे अशा प्रकारचा असतो। जसं आपलं हे महाविद्यालय आहे, महाविद्यालयामध्ये जे काही कार्यरत यंत्रणा आहे, या यंत्रणेचा उद्देश काय आहे की समाजाला एक चांगल्या प्रकारचं शिक्षण देणं, समाजातील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं एक शिक्षण देणं, नाही का? आणि म्हणून अशा प्रकारच्या या व्यवसाय उद्देश नसलेल्या अव्यावसायिक संस्थांचा अभ्यास आपल्याला या चॅप्टर मध्ये करायचा आहे। आणि म्हणून नफा कमविणे हा उद्देश नसल्यामुळे, अर्थात ज्या ठिकाणी नफ्याचा विचार नाही त्या ठिकाणी नफा तोट्याचा विचार नाही, नफा तोटा खात्याचा विचार नाही। म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल की मग नफा तोटा नाही, मग कोणत्या प्रकारचे खाते तयार केले जातात? जसं आपण आपल्या अंतिम खात्यामध्ये काय पाहिलं की व्यापार खाते, व्यापार खात्यावरून ढोबळ नफा शोधून काढायचा आणि नफा तोटा खाते, नफा तोटा खात्यावरचा शुद्ध नफा, आणि त्यावरून आपण ताळेबंदामध्ये तो त्या भागीदाराच्या भांडवलामध्ये अधिक करत होतो। या ठिकाणी मात्र कुठल्याही प्रकारे आपल्याला नफा तोटा खाते हे तयार करायचे नाही। मग या ऐवजी कोणत्या प्रकारचे खाते तयार केले जाते? त्याला आपण खर्च व उत्पन्न खाते असे म्हणतो, की ज्या ठिकाणी विविध प्रकारचे खर्च आणि विविध प्रकारच्या उत्पन्नाचा विचार केला जातो
आणि या अशा प्रकारच्या नफा न कमविणाऱ्या संस्थांची काही वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. कोणकोणत्या प्रकारचे आहेत बरं? सर्वप्रथम यांच्या नावाप्रमाणेच की यांचा नफा कमविण्याचा उद्देश नसून समाजाला सेवा प्रदान करणे हा उद्देश आहे. त्याचबरोबर अशा प्रकारच्या संस्था ह्या समाजाला शिक्षण देण्यासाठी, सामाजिक संस्कृती जपण्यासाठी, त्याचबरोबर खेळ, धर्मदाय आणि आरोग्य अशा प्रकारच्या क्षेत्रामध्ये किंवा अशा प्रकारच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कलागुणांचं आणि त्या बाबींचं संवर्धन करण्यासाठी स्थापन झालेले असतात. अशा संस्थांच्या सदस्यांना जसं भागीदारी संस्थेमध्ये भागधारकांना लाभ मिळतो, नफा मिळतो, इथे मात्र अशा प्रकारच्या नफा न कमविणाऱ्या संस्थांच्या सभासदांना कुठल्याही प्रकारे लाभ मिळत नाही, नफा मिळत नाही किंवा लाभांश देता येत नाही. त्यावर कायदेशीर अशा प्रकारचा प्रतिबंध आहे. अशा संस्थांचे व्यवस्थापन हे जसं भागीदारी संस्थेमध्ये त्या भागीदारांपैकी काही भागीदार हे त्या भागीदारी संस्थेचे व्यवस्थापन करू शकत होते, परंतु इथे मात्र ज्या सभासदांनी ही अशा प्रकारची अव्यावसायिक संस्था स्थापन केली आहे, या सभासदांपैकीच काही व्यक्तींची नेमणूक आपले प्रतिनिधी म्हणून केली जाते. निवडणुकीच्या माध्यमातून अशा प्रकारे प्रतिनिधीद्वारे या ठिकाणी नियुक्ती केली जाते आणि त्यांच्या मार्फत हे व्यवस्थापन पाहिलं जातं. ह्या संस्था जसं भागीदारी संस्थेमध्ये व्यापार खाते, नफा तोटा खाते आणि ताळेबंद आपण तयार करत होतो, इथे मात्र या ठिकाणी आपल्याला नफा तोटा खाते तयार न करता खर्च व उत्पन्न खाते आणि त्यावरून जसं नफा तोटा खात्यामध्ये नफा येत होता किंवा तोटा येत होता, या ठिकाणी मात्र आपल्याला खर्च आणि उत्पन्न खात्याच्या आधारे एकतर त्या उत्पन्नाचे खर्चावरचे आधिक्य असेल तर वाढावा आणि खर्चाचे उत्पन्नावर आधिक्य असेल तर त्या ठिकाणी तूट म्हणजे वाढावा आणि तूट अशा प्रकारे शोधून काढायचे आहे आणि ताळेबंदामध्ये ते भांडवल निधीमध्ये आपल्याला अधिक करायचे आहे. अशा प्रकारच्या ज्या काही अव्यावसायिक संस्था असतात त्या भांडवल निधी निर्माण करतात. मग ते कशाच्या माध्यमातून? प्रवेश शुल्क आहे, त्यानंतर जसं आपण आता म्हटलो की उत्पन्नाचे खर्चावरचे आधिक्य म्हणजे वाढावा आहे आणि काही सभासद त्या अव्यावसायिक संस्थेला जसं शैक्षणिक संस्था असेल, धर्मदाय संस्था असेल, तर अशा प्रकारच्या संस्थांना ते एक प्रकारे आजीवन सभासद शुल्क किंवा एक मृत्यूपत्रित दान ज्याला आपण म्हणूया, एखाद्या व्यक्तीची इच्छा आहे की माझ्या मृत्यू पश्चात माझी ही जी संपत्ती आहे ती अशा प्रकारच्या सामाजिक कार्य करणाऱ्या एखाद्या संस्थेला आपण दान दिली पाहिजे, ज्याला आपण मृत्यूपत्रित दान असं म्हणतो. या मृत्यूपत्रित दानाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे या देणग्यांच्या माध्यमातून हा भांडवल निधी या अव्यावसायिक संस्थेमध्ये उभारला जातो किंवा निर्माण केला जातो. मग अशा प्रकारच्या या अव्यावसायिक ज्या संस्था आहेत, या अव्यावसायिक संस्थांमध्ये कोणकोणत्या प्रकारचे लेखे ठेवले जातात आणि हे लेखे ठेवण्याची आवश्यकता का आहे? जसं आपण म्हटलो की या ठिकाणी समाजातून सामाजिक घटकांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या वर्गण्या, वेगवेगळ्या प्रकारच्या देणग्या, सरकारकडून दिलं जाणारं अनुदान, या सगळ्यांच्या माध्यमातून जो काही करावा लागणारा खर्च आहे तो करावा लागणारा खर्च केला जातो. म्हणजेच सामाजिक उत्तरदायित्व ज्याला आपण म्हणतो की समाजातून, समाज घटकापासून आपल्याला हे जे मिळालेलं उत्पन्न आहे याचं उत्तरदायित्व शोधून काढण्यासाठी किंवा ते निश्चित करण्यासाठी अशा प्रकारच्या या लेखापुस्तकांची किंवा लेखापुस्तके आणि अंतिम खाते तयार करण्याची आवश्यकता आहे. त्यामध्ये वित्तीय व्यवहारावर योग्य प्रकारचं नियंत्रण ठेवणे हे एक महत्वाची आवश्यकता आपल्याला म्हणता येईल. कारण वित्त म्हणजे पैसा जो वेगवेगळ्या माध्यमातून येतो, मग त्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था असो, शैक्षणिक कार्य करणाऱ्या शैक्षणिक संस्था असो किंवा धर्मदायी स्वरूपाचे दवाखाने चालवणारे जे काही दवाखाने आहेत, या सगळ्यांकरिता समाज घटकांपासून मिळणारा जो पैसा आहे
या पैशाचं योग्य असं व्यवस्थापन करणं गरजेचं असतं, त्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं असतं. म्हणून उत्पन्न आणि खर्चाचे स्रोत जाणून घेणे. जसं आपण म्हटलं, अनुदान आहे, शासकीय अनुदान आहे, वेगवेगळ्या समाज घटकांकडून मिळणारी वर्गणी आहे, मृत्यूपत्रित दान आहे, प्रवेश शुल्क आहे. या सगळ्यांच्या माध्यमातून या अव्यावसायिक संस्थांना एक प्रकारे उत्पन्न मिळत असतं. मग हे उत्पन्नाचे स्रोत कोणकोणते आहेत आणि या उत्पन्नाच्या स्रोतापासून मिळालेलं उत्पन्न कोणकोणत्या घटकांवर खर्च केलं जाणार आहे याचा इत्थंभूत अभ्यास आपल्याला या ठिकाणी करण्यासाठी ही लेखापुस्तके ठेवावी लागतात. तसेच जसं भागीदारी संस्थेला भारतीय भागीदारी अधिनियम लागू आहे, त्याच पद्धतीनं या अव्यावसायिक संस्थांना, नफ्याचा उद्देश नसणाऱ्या संस्थांना सुद्धा काही कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागते. मग अशा प्रकारच्या कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी या संस्थांची धर्मदाय संस्था म्हणून एक मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम या अंतर्गत नोंदणी केली जाते आणि या नोंदणी अंतर्गत तसेच सहकारी कायद्याअंतर्गत नोंदणी करण्यात आलेल्या ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांकरिता त्या त्या कायद्याचं पालन करणं गरजेचं, त्या कायद्यातील तरतुदींचं पालन करणं गरजेचं असतं. आणि म्हणून या संबंधित कायद्यानुसार त्या संस्थांचा कारभार व्यवस्थित चाललेला आहे किंवा नाही हे पडताळून पाहण्यासाठी सुद्धा लेखापुस्तके ठेवणं गरजेचं असतं. आणि हे ठेवण्यात आलेली जी लेखापुस्तके आहेत या ठेवण्यात आलेल्या लेखापुस्तकांचं योग्य प्रकारे एक वर्ष संपल्याच्या नंतर, ठराविक वर्ष संपल्याच्या नंतर त्यांचं अंकेक्षण करून जो खर्च झालेला आहे तो योग्य कारणासाठी झालेला आहे किंवा नाही, किंवा उत्पन्नाच्या स्रोतांचं योग्य प्रकारे व्यवस्थापन करण्यात आलेलं आहे किंवा नाही हे त्या ठिकाणी जाणून घेतलं जातं. जसं मगाशी आपण म्हटलो की जर त्या अव्यावसायिक संस्थेचं उत्पन्न हे खर्चापेक्षा जास्त असेल तर त्या ठिकाणी तो झालेला वाढावा किती आहे ते शोधून काढणे, किंवा एखाद्या अव्यावसायिक संस्थेचा खर्च हा जर उत्पन्नापेक्षा जास्त असेल तर त्या ठिकाणी आलेली तूट जाणून घेणे किंवा ती शोधून काढणे हे सुद्धा आवश्यक असतं. यासाठी सुद्धा आपल्याला ही वेगवेगळ्या प्रकारची खाती तयार करायची असतात. तसेच जसं भागीदारी संस्थेच्या ताळेबंदामध्ये आपण त्या अंतिम खात्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संपत्ती आणि वेगवेगळ्या प्रकारच्या देयता शोधून काढत होतो. अगदी त्याच पद्धतीनं इथे सुद्धा संपत्तीचं एक नक्त मूल्य जे आपण काय म्हणूया नेटवर्थ त्या ठिकाणी शोधून काढणं गरजेचं असतं. आणि हे नेटवर्थ जाणून घेण्यासाठी आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारच्या या संस्थांची लेखे तयार करावी लागतात किंवा खाती तयार करावी लागतात. त्याचबरोबर काही रोख रक्कमा जसं प्रवेश शुल्क आहे, आजीवन सभासद शुल्क आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या वर्गणी आहेत, मृत्यूपत्रित दान आहे, या सगळ्यांच्या माध्यमातून जी काही रोख किंवा पैसा प्राप्त होतो त्याचं सुद्धा योग्य प्रकारे व्यवस्थापन होतं आहे किंवा नाही, किंवा मग त्याचा दुरुपयोग किंवा त्याचा एखादा भ्रष्टाचार होत आहे का याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं असतं. या सगळ्यांकरिता ही लेखापुस्तके ठेवली जातात आणि त्यावरून विविध प्रकारची खाती तयार केली जातात. जसं आपण म्हटलं उत्पन्न आणि खर्च खाते आणि ताळेबंद. या उत्पन्न आणि खर्च खात्याकरिता किंवा उत्पन्न आणि खर्च खाते किंवा खर्च आणि उत्पन्न खाते तयार करण्याकरिता आपल्याला ज्या खात्याचा आधार घ्यावा लागतो ते खाते आहे प्राप्ती व शोधन खाते. आता जसं आपण आपली अंतिम खाती तयार करताना आपण 23 पत्रकाचा आधार घेत होतो की त्या व्यावसायिक संस्थेच्या विविध प्रकारच्या खात्यांचे जमा किंवा नावे आधिक्य आपण 23 पत्रकाला ट्रान्सफर करत होतो आणि त्या 23 पत्रकाच्या आधारे व्यापार खाते, नफा तोटा खाते आणि ताळेबंद शोधून काढत होतो, तयार करत होतो. म्हणजेच या ठिकाणी सुद्धा आपल्याला जे उत्पन्न आणि खर्च खाते तयार करायचे आहे हे उत्पन्न आणि खर्च खाते तयार करण्यासाठी आपल्याला प्राप्ती आणि शोधन खात्याचा आधार घ्यायचा आहे. या प्राप्ती आणि शोधन खात्याच्या बाबतीत आपल्याला एक महत्त्वाची बाब सांगणं गरजेचं आहे की प्राप्ती व शोधन खाते हे एक प्रकारचे वास्तविक खाते आहे. वास्तविक खाते म्हणजे काय की ज्या ठिकाणी रोख रक्कमा किंवा
विविध प्रकारच्या संपत्तीची खाती ठेवली जातात. अशा प्रकारच्या सर्व खात्यांना आपण वास्तविक खाते असे म्हणतो. या प्राप्ती आणि शोधन खात्यामध्ये सुद्धा निव्वळ रोख रकमांचा विचार केला जातो. या ठिकाणी कुठल्याही प्रकारे उधारीच्या व्यवहारांचा विचार केला जात नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे प्राप्ती आणि शोधन खाते हे वास्तविक खाते आहे. या ठिकाणी प्राप्ती बाजूला ज्या माध्यमातून ज्या मार्गाने रकमा प्राप्त होतात त्या सर्वांचा विचार प्राप्ती बाजूवर केला जातो. तर त्या अव्यावसायिक संस्थेने कोणकोणत्या कारणासाठी कोणकोणत्या खर्चाकरिता शोधन केला आहे या सर्वांचा विचार त्या ठिकाणी शोधन बाजूवर म्हणजेच जमा बाजूवर केला जातो. नावे बाजू म्हणजे प्राप्ती बाजू आणि जमा बाजू म्हणजे शोधन बाजू. जसं आपलं रोख खाते आहे, रोख खात्याची नावे बाजू म्हणजे काय, विविध मार्गांनी प्राप्त होणाऱ्या रोख रकमा. आणि रोख खात्याची जमा बाजू म्हणजे काय की विविध कारणासाठी आपल्या व्यवसायातून गेलेली रोख. तिथे आपण जसं रोख खाते पाहिलं अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणी इथे प्राप्ती आणि शोधन खाते आपल्याला पाहायचं आहे. आणि या प्राप्ती आणि शोधन खात्याच्या आधारे आपल्याला खर्च आणि उत्पन्न खाते तयार करायचं आहे. पहा, हे प्राप्ती आणि शोधन खाते तयार करताना किंवा प्राप्ती आणि शोधन खाते जेव्हा आपल्याला दिलं जातं तेव्हा एक गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की प्राप्ती आणि शोधन खात्याची नेहमी नावे बाजूची सुरुवात ही प्रारंभिक शिल्लकेने किंवा सुरुवातीच्या रोख किंवा बँकेच्या शिल्लकेने होते. आणि त्याचबरोबर प्राप्ती व शोधन खात्याचा शेवट सुद्धा आपल्याला रोख किंवा बँक खात्याच्या शेवटचे आधिक्य म्हणजे वर्षाच्या शेवटच्या आधिक्याने त्या ठिकाणी शेवट होत असतो. या ठिकाणी प्राप्ती बाजू म्हणजे ती कोणत्याही वर्षाशी संबंधित असो, मग ती महसुली किंवा भांडवली स्वरूपाची असो, ती मागील वर्षाशी किंवा चालू वर्षाशी संबंधित असो, या सर्व प्राप्तींचा विचार या प्राप्ती बाजूमध्ये केला जातो. त्याचबरोबर शोधनाच्या बाबतीत अगदी त्याच पद्धतीनं ते चालू वर्षाशी संबंधित असो किंवा नसो, ते मागील वर्षाचे असेल किंवा ते पुढील वर्षाचे असेल, ते शोधन प्रत्येक शोधन या ठिकाणी शोधन बाजूवर त्या ठिकाणी दाखवलं जातं म्हणजे ते जमा केलं जातं. तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला प्राप्ती आणि शोधन खात्याचा नमुना प्रारूप तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही पाहू शकता नावे बाजूला सर्व प्राप्ती आणि जमा बाजूला सर्व शोधन या ठिकाणी दिलेले आहेत. एक प्रारूपामध्ये आपल्याला आणखी एक महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी पाहायला मिळेल की महसुली किंवा भांडवली स्वरूपाची प्राप्ती आणि महसुली किंवा भांडवली स्वरूपाचे खर्च याचा म्हणजे या दोन्हींचा विचार त्या ठिकाणी केला गेला आहे. म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, महसुली आणि भांडवली स्वरूपाचे प्राप्ती किंवा ते खर्च म्हणजे काय, जसं आपण अंतिम खात्यामध्ये पाहिलं की महसुली स्वरूपाचे खर्च म्हणजे अशा प्रकारचे खर्च की ज्याची वारंवारिता जास्त आहे. आणि भांडवली स्वरूपाचे खर्च म्हणजे काय की ज्याची वारंवारिता कमी आहे किंवा ज्या खर्चाचे फायदे आपल्याला दीर्घ काळापर्यंत मिळत राहतात, अशा प्रकारचे सर्व खर्च हे भांडवली स्वरूपाचे खर्च. अगदी त्याच पद्धतीनं प्राप्तीचा विचार आणि महसूल स्वरूप किंवा भांडवली स्वरूपाच्या शोधनाचा विचार आपल्याला या प्राप्ती शोधन खात्यामध्ये करायचा आहे. आणि म्हणून प्राप्ती शोधन खात्याची सुद्धा काही वैशिष्ट्ये अगदी धावती वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत की प्राप्ती शोधन खाते हे वास्तविक खाते आहे कारण या ठिकाणी फक्त रोख रकमांचा विचार केला जातो. प्राप्ती शोधन खाते हे रोख पुस्तकासारखेच आहे. जसं आपण रोख पुस्तकामध्ये पाहिलं की सुरुवातीची शिल्लक नावे बाजूला आणि शेवटची शिल्लक जमा बाजूला. सुरुवातीची शिल्लक नावे बाजूला प्रथम आणि शेवटची शिल्लक जमा बाजूला सर्वात शेवटी आपण घेत होतो. अगदी त्याच पद्धतीने इथे प्राप्ती आणि शोधन खात्यामध्ये सुद्धा आपल्याला प्राप्ती आणि शोधन खात्याच्या नावे बाजूची सुरुवात ही सुरुवातीच्या शिल्लकेने होते, तर शेवट जमा बाजूचा हा शेवटच्या आधिक्याने किंवा शेवटच्या शिल्लकेने होत असतो. यामध्ये सर्व प्रकारच्या प्राप्तींचा आणि शोधनांचा विचार केला जातो, मग त्या भांडवली स्वरूपाच्या असो किंवा त्या महसुली स्वरूपाच्या असो. त्याचबरोबर एका विशिष्ट कालावधीमध्ये, जसं आपण आर्थिक वर्ष पाहिलं आपल्या अंतिम खात्यामध्ये की 1 एप्रिलला सुरुवात झालेलं आर्थिक वर्ष हे पुढच्या वर्षी 31 मार्चला संपतं. अगदी त्याच पद्धतीने एका विशिष्ट आर्थिक वर्षामध्ये झालेल्या सर्व प्राप्ती आणि सर्व देय रकमा यांचा विचार या ठिकाणी या प्राप्ती आणि शोधन खात्यामध्ये
केला जातो. अगदी जसं आपण भागीदारी संस्थेमध्ये अप्राप्त येणी आणि अदत्त देणी, जसं अदत्त देयता आणि अप्राप्त उत्पन्न याचा सुद्धा विचार करत होतो, इथे मात्र प्राप्ती आणि शोधन खात्यामध्ये अप्राप्त कुठल्याही प्रकारच्या उत्पन्नाचा विचार केला जात नाही. हे या ठिकाणी कटाक्षाने लक्षात घेणं गरजेचं आहे. या खात्याच्या आधारे, कोणत्या खात्याच्या आधारे? या प्राप्ती शोधन खात्याच्या आधारे, जसं आपण 23 पत्रकाच्या आधारे अंतिम खाते तयार करत होतो, अगदी त्याच पद्धतीनं प्राप्ती शोधन खात्याच्या आधारे या नफा न कमविणाऱ्या संस्था आपली अंतिम खाती तयार करतात. हे सुद्धा आपण या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. हे खाते वर्षाच्या प्रारंभी आणि वर्षाच्या शेवटी असलेली रोख किंवा बँकेतील शिल्लक किती आहे हे आपल्याला शोधून काढायला या ठिकाणी एक प्रकारे मदत करतात. किंवा कधी कधी बँकेचा ओव्हरड्राफ्ट सुद्धा होऊ शकतो. बँकेतील शिल्लक जी आहे त्या शिल्लकीपेक्षा जास्तीची रक्कम जर आपण काढली तर तो ओव्हरड्राफ्ट किती झाला ते शोधून काढण्यासाठी सुद्धा मदत होत असते. काही प्राप्तीचे प्रकार या ठिकाणी जसं मगाशी आपण चर्चा केली की भांडवली प्राप्ती, की ज्या अनावर्ती स्वरूपाच्या आहेत, ज्यांची वारंवारिता कमी आहे किंवा ज्या वारंवार प्राप्त होत नाहीत आणि तो त्या अव्यावसायिक संस्थेच्या नियमित उत्पन्नाचा भाग ठरत नाहीत, अशा प्रकारच्या सर्व प्राप्ती म्हणजे भांडवली प्राप्ती असं म्हणता येईल. उदाहरणार्थ इमारत, क्रीडा स्पर्धा, ग्रंथालय अशा विशिष्ट कार्याकरिता, इमारत बांधकामासाठी किंवा एखादं क्रीडांगण तयार करण्यासाठी किंवा एखाद्या ग्रंथालयाच्या निर्मितीसाठी, ग्रंथालयाच्या पुस्तकांसाठी जर काही रक्कमा किंवा देणग्या किंवा आजीवन सभासद शुल्क जर प्राप्त झालं, तसेच स्थिर संपत्तीच्या विक्रीपासून मिळणारे उत्पन्न, जसं भांडवली प्राप्तीची रक्कम एकतर भांडवल निधीमध्ये मिळवली जाते किंवा ताळेबंदाच्या देयता बाजूवर ती वेगळी दाखविली जाते. लक्षात घ्या, जसं आपण या ठिकाणी उत्पन्नाचे खर्चावरचे आधिक्य त्याला आपण वाढावा म्हटलं तर तो वाढावा आपल्याला भांडवल निधीमध्ये अधिक करावा लागतो, किंवा खर्चाचे उत्पन्नावर आधिक्य आले तर ती तूट आपल्याला भांडवल निधीमधून वजा करावी लागते. एक किंवा आपल्या ताळेबंदाच्या जर वाढावा आला तर तो देयता बाजूला सेपरेट वेगळ्या ठिकाणी दाखवावा लागतो. जनरली आपण भांडवल निधीमधून तो भांडवल निधीमध्ये अधिक करतो किंवा तूट ही वजा करत असतो. महसुली प्राप्तीच्या बाबतीत सुद्धा आपल्याला काय म्हणता येईल की ज्याची जी प्राप्ती ही आवर्ती स्वरूपाची आहे, रिकरिंग जिला म्हटलं तर पुन्हा पुन्हा आपल्याला ती प्राप्त होणार आहे, जसं की वर्गणी, भाडे, लॉकर भाडे, व्याज, नाही हे सगळं काय परत 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 आपल्याला वर्षभरामध्ये अनेक वेळा मिळू शकतं. म्हणजे जी प्राप्ती आपल्याला वारंवार प्राप्त होणारी आहे अशा प्रकारच्या सर्व प्राप्तीला आपण महसुली स्वरूपाची प्राप्ती असं म्हणू शकतो. या ठिकाणी प्राप्तीचे दोन प्रकार, एक महसुली आणि दुसरी भांडवली. या ठिकाणी महसुली स्वरूपाची जी काही प्राप्ती आहे ते आपलं उत्पन्न असतं आणि भांडवली स्वरूपाची प्राप्ती आपलं उत्पन्न ठरत नाही, ही सुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. शोधनाचे प्रकार भांडवली खर्च आणि महसुली खर्च, जसं महसुली प्राप्ती आणि भांडवली प्राप्ती त्याच पद्धतीने भांडवली खर्च आणि महसुली खर्च किंवा स्थगित महसुली खर्च असं त्याला म्हटलं जातं. या दोन्हीचा आपल्याला विचार करायचा आहे. भांडवली खर्च हे अनावर्ती स्वरूपाचे असतात, दीर्घकाळ संस्थेला फायदा देणारे असतात आणि म्हणून हे खर्च ताळेबंदाच्या संपत्ती बाजूवर दर्शवले जातात. महसुली खर्च हे एका विशिष्ट वर्षापुरतेच त्या अव्यावसायिक संस्थेला फायदा देणारे असतात, म्हणून हे महसुली स्वरूपाचे खर्च हे पुढच्या वर्षाकरिता नेले जात नाही किंवा ते चालू वर्षापुरतेच मर्यादित असतात आणि यांची आवर्ती म्हणजेच वारंवारिता म्हणजेच हे खर्च परत परत करावे लागतात. अशा प्रकारच्या खर्चांना आपण महसुली स्वरूपाचे खर्च असे म्हणतो. स्थगित महसुली खर्च, आता या स्थगित महसुली खर्चाच्या बाबतीत काय म्हणता येईल आपल्याला की अशा प्रकारचे काही खर्च असतात की जे खर्च चालू वर्षामध्ये केले जातात परंतु ते पुढील काही वर्षाकरिता फायदे देणारे असतात. जसं आपल्या पुस्तकामध्ये उदाहरण दिलेलं आहे की जाहिरात खर्च केला आणि तो 4 वर्षासाठी केला, म्हणजे चालू वर्षामध्ये जर आपण 4,000 रुपये खर्च केला आणि तो 4 वर्षासाठी केला
तर निश्चितच त्या जाहिरात खर्चाचे फायदे पुढील 4 वर्षाकरता आपल्याला मिळणार आहेत। या ठिकाणी तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा वेगळ्या प्रकारचं उदाहरण दिलेलं आहे, आपण ते वाचून समजून घेऊ शकतो की चालू वर्षामध्ये किंवा या उत्पन्न खर्च आणि उत्पन्न खाते तयार करीत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की इथे फक्त चालू वर्षाशी संबंधित खर्चच आपल्याला विचारात घ्यायचे आहेत। आणि तुमच्या पुस्तकामध्ये पहा प्राप्ती शोधन खात्याचा सुद्धा नमुना दिलेला आहे, ते प्रारूप दिलेला आहे, आपण ते व्यवस्थित अभ्यासणं गरजेचं आहे। कारण या प्रारूपामधले जे काही प्राप्तीचे पद आहेत आणि शोधनाचे पद आहेत हे आपल्याला एकदा कळले की आपल्याला खर्च आणि उत्पन्न खाते तयार करायला अवघड जाणार नाही। आणि म्हणून या सर्व पदांची आपण ओळख करून घेणं गरजेचं आहे। अर्थात आपल्याला प्राप्ती आणि शोधन खाते सुद्धा ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या नफा न कमविण्याचा उद्देश असणाऱ्या संस्था आहेत त्या संस्थांमध्ये सुद्धा आपल्याला हे प्राप्ती आणि शोधन खाते तयार करावे लागतात। जरी आपल्याला परीक्षेमध्ये फक्त खर्च आणि उत्पन्न खाते तयार करायचं आहे तरी सुद्धा एक प्रॅक्टिकली विचार जर आपण केला तर समजा एखाद्या शैक्षणिक संस्थेमध्ये किंवा अशा प्रकारच्या एखाद्या अव्यावसायिक संस्थेमध्ये आपल्याला जर प्राप्ती आणि शोधन खाते तयार करायचं सांगितलेलं असेल किंवा तयार करायचं असेल तर त्या ठिकाणी या खात्याचा आपल्याला आधार घ्यावा लागतो। म्हणून आपण ते व्यवस्थितपणे अभ्यासणं गरजेचं आहे। उत्पन्न आणि खर्च खात्याचा अर्थ या ठिकाणी तुमच्या पुस्तकामध्ये सांगितलेला आहे पहा की उत्पन्न खर्च खात्यामध्ये केवळ आणि केवळ चालू वर्षाशी संबंधित खर्च आणि उत्पन्न विचारात घेतले जातात, मागील वर्षाशी संबंधित नाही आणि पुढील वर्षाशी सुद्धा संबंधित नाही। ही एक गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे। खर्च आणि उत्पन्नाच्या बाबतीत दोन्हीच्या बाबतीत ह्या एक गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की खर्च असो किंवा उत्पन्न आपण फक्त चालू वर्षाचा या ठिकाणी विचार करणार आहोत। उत्पन्न आणि खर्च खात्याची काही वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे। पहा उत्पन्न खर्च खात्याची वैशिष्ट्ये आपल्याला काय सांगता येतील की उत्पन्न खर्च खाते हे नामधारी खाते आहे, कारण या ठिकाणी केवळ आणि केवळ खर्च आणि उत्पन्नाचा विचार केला जातो आणि म्हणून या खात्यामध्ये केवळ चालू वर्षाशी संबंधित महसूल स्वरूपाचे खर्च विचारात घेतले जातात किंवा महसूल स्वरूपाचे उत्पन्न विचारात घेतले जाते। अगदी नफा तोटा खात्यासारखेच खाते आहे, परंतु फक्त चालू वर्षाशी संबंधित खर्च आणि उत्पन्नाचा विचार केला जातो। नफा न कमविणाऱ्या संस्था नफा तोटा खाते तयार करण्याच्या ऐवजी अशा प्रकारचे उत्पन्न खर्च खाते तयार करतात, ही सुद्धा गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। नफा न कमविणाऱ्या संस्थांकरिता खर्चाचे उत्पन्नावरचे आधिक्य किंवा उत्पन्नाचे खर्चावरचे आधिक्य म्हणजे तूट किंवा वाढावा शोधून काढण्यासाठी अशा प्रकारचे हे उत्पन्न खर्च खाते तयार केले जातात। उत्पन्न खर्च खात्यामध्ये जर उत्पन्नाचे खर्चावर आधिक्य आले तर तो वाढावा भांडवल निधीमध्ये अधिक केला जातो आणि खर्चाचे उत्पन्नावर आधिक्य आले तर ती तूट भांडवल निधीमधून वजा केली जाते। या ठिकाणी तुमच्या पुस्तकामध्ये पेज क्रमांक 73 वर आपल्या उत्पन्न खर्चाचा नमुना म्हणजेच प्रारूप त्या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे, अगदी व्यवस्थित ते आपण पाहणं गरजेचं आहे। कारण चालू वर्षाशी संबंधित खर्च आणि उत्पन्न या पदांचं समायोजन कशा प्रकारे करायचं हे त्या ठिकाणी आपल्याला या प्रारूप पाहिल्याशिवाय समजणार नाही आणि म्हणून आपण ते अगदी व्यवस्थित पाहणं गरजेचं आहे। तुमच्या प्रारूपाचं आता आपण काही विश्लेषण करणार नाही, परंतु ते तुम्ही घरी स्वतः अभ्यास करून ते पाहू शकता की यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे। जसं नफा तोटा खात्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पद, खर्चाची पद ही नावे बाजूला आणि उत्पन्नाची पद ही जमा बाजूला आपण घेत होतो, अगदी त्याच पद्धतीनं या उत्पन्न खर्च खात्यामध्ये सुद्धा नावे बाजूला सर्व खर्च फक्त ते चालू वर्षाशी संबंधित आणि जमा बाजूला सर्व उत्पन्न फक्त ते चालू वर्षाशी संबंधित याचा विचार केलेला आहे आणि तूट आणि वाढावा शोधून काढलेला आहे। ताळेबंद अगदी आपल्या अंतिम खात्यामध्ये जसं आपण फायनल अकाउंट मध्ये आपण तयार करत होतो त्याच पद्धतीनं फक्त इथं भागीदार नसणारे, इथं भांडवल निधी आहे
इथे शुद्ध नफा नसणार आहे, इथं वाढावा येणार आहे, किंवा शुद्ध तोटा नसणार आहे, इथं तूट येणार आहे. आणि म्हणून वाढावा आला तर तो भांडवल निधीमध्ये अधिक करूयात आणि तूट आली तर ती भांडवल निधीमधून वजा करूयात. बाकी इतर पदांचं संपत्ती आणि देयतांच्या बाबतीत जसं आपण अंतिम खात्यामध्ये समायोजन करत होतो, अगदी त्याच पद्धतीने इथे आपल्याला नफा न कमविणाऱ्या संस्थांचे खाते तयार करताना या ठिकाणी तयार करायचं आहे. इथं काही बाबी आपल्याला दिलेल्या आहेत आपल्या ताळेबंदाच्या बाबतीत. त्याचं फार काही विश्लेषण करण्याची गरज नाही, कारण आपण अंतिम खात्यामध्ये ते आपण सविस्तर पाहिलेलं आहे. अदत्त खर्च, पूर्वदत्त खर्च आपल्याला माहिती आहेत की अदत्त खर्च म्हणजे अशा प्रकारचे खर्च की जे चालू वर्षाशी संबंधित आहेत परंतु जे दिलेले नाहीत. पूर्वदत्त खर्च म्हणजे अशा प्रकारचे खर्च की जे चालू वर्षाशी संबंधित नाहीत परंतु ते पुढील वर्षाशी संबंधित आहेत आणि चालू वर्षामध्ये केलेले आहेत. अशा प्रकारचे सर्व खर्च. अप्राप्त उत्पन्न किंवा येणे बाकी उत्पन्न याचा सुद्धा आपण विचार आपल्या अंतिम खात्यामध्ये तयार केला आहे. पूर्वप्राप्त उत्पन्न याचा सुद्धा आपण अभ्यास आपल्या फायनल अकाउंट मध्ये केला आहे. तिथे ज्या प्रकारची ट्रीटमेंट आपण देत होतो, इथे एकच गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मी पुन्हा सांगतोय की उत्पन्न खर्च खात्यामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त चालू वर्षाशी संबंधित उत्पन्न आणि खर्चाचा विचार करायचा आहे. या ठिकाणी आणखी काही परिभाषा किंवा या नफा न कमविणाऱ्या संस्थांच्या खात्यांच्या बाबतीत समजून घेणं गरजेचं आहे. जसं या ठिकाणी वर्गणी हा एक प्रकार आहे की जे एक महत्वाचं उत्पन्नाचं साधन किंवा स्त्रोत समजला जातो. त्या बाबतीत सुद्धा आपण विचार करणं गरजेचं आहे की चालू वर्षाची वर्गणी जी चालू वर्षामध्येच मिळालेली आहे. नंबर 2, चालू वर्षाची वर्गणी परंतु जी मागील वर्षामध्ये प्राप्त झालेली आहे अशा प्रकारची वर्गणी, आणि पुढील वर्षाची वर्गणी जी चालू वर्षामध्ये मिळालेली आहे अशा प्रकारची वर्गणी, आणि चालू वर्षाची जी वर्गणी येणे आहे म्हणजे मिळालेली नाही अशा प्रकारची वर्गणी. या सर्वांचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी वर्गणी या पदाचं समायोजन करताना आपल्याला कोणकोणत्या माध्यमातून करता येईल आपण या ठिकाणी पाहू शकतो की वर्गणी हे पद समायोजित करताना आपल्याला 4 मुख्य गोष्टींचा विचार करायचा आहे की आपल्या प्राप्ती बाजूला जी वर्गणी दिली जाऊ शकते ती वर्गणी वेगवेगळ्या वर्षाशी संबंधित असू शकते, परंतु इथे मात्र मला चालू वर्षाच्या वर्गणीचा विचार करायचा आहे. जी चालू वर्षाची वर्गणी चालू वर्षातच मिळालेली आहे, चालू वर्षाची वर्गणी मागील वर्षामध्ये मिळालेली आहे, आणि चालू वर्षाची वर्गणी परंतु अद्याप प्राप्त झालेली नाही अशा प्रकारच्या वर्गणीचा विचार मला या ठिकाणी करायचा आहे. घसारा हे एक पद आपण व्यवस्थितपणे आपल्या अंतिम खात्यामध्ये अभ्यासलेला आहे. अंतिम खात्यामध्ये यंत्रावर, उपस्करावर किंवा एखाद्या इमारतीवरचा घसारा ज्या पद्धतीने आपण आकारत होतो आणि त्याचे 2 परिणाम करत होतो, अगदी त्याच पद्धतीने इथे सुद्धा मला त्याचे परिणाम करायचे आहेत. प्रवेश शुल्काचे भांडवलीकरण पहा, कधी कधी आपल्याला शैक्षणिक संस्था किंवा एखाद्या वेगळ्या प्रकारच्या नफा न कमविणाऱ्या संस्था यांच्यामध्ये जे प्रवेश शुल्क असतं त्या प्रवेश शुल्काचं कधी कधी 100% किंवा कधी कधी 50% भांडवलीकरण केलं जातं. आणि भांडवलीकरण करणं म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर त्या प्रवेश शुल्कापैकी सांगितलं असेल त्याप्रमाणे तेवढ्या टक्केवारीमध्ये आपल्याला ती रक्कम एकतर 50% किंवा 100% जसं सांगितले त्या पद्धतीनं भांडवल निधीला आपल्याला ट्रान्सफर करायचे असते. देणग्यामधून विशेष निधी निर्माण करणे, जसे काही बक्षिसांच्या किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या उपहाराच्या स्वरूपामध्ये काही देणग्या येतात, हा सुद्धा एक उत्पन्नाचा स्रोत असतो. अशा प्रकारच्या देणग्यांचे काही प्रकार आहेत. सामान्य देणग्या. आता या सामान्य देणग्यामध्ये ते एक महसूल स्वरूपाचं उत्पन्न समजून आपण उत्पन्न बाजूवर त्याचा विचार करणार आहोत. आणि विशिष्ट प्रकारच्या देणग्या, जसं इमारत बांधकामासाठी जर एखादी देणगी प्राप्त झाली असेल
तर ती इमारत बांधकामासाठी आहे, म्हणजे ती विशिष्ट देणगी आहे, म्हणून ते इमारत या पदामध्ये आपल्याला समाविष्ट करावी लागेल. या सर्व बाबींचा विचार आपल्याला करायचा आहे. लेखन सामग्रीचा साठा किंवा स्कंध याचा सुद्धा विचार करताना आपल्याला जसे जसे आपलं गणित पुढे जाईल त्या वेळेला आपण त्याचा विचार करणार आहोत की ती लेखन सामग्री, मग ते सुरुवातीचा साठा, त्यामध्ये चालू वर्षामध्ये खरेदी करण्यात आलेली ती सामग्री आणि त्या वर्षाचा शेवटचा साठा त्याच्यातून वजा जर केला तर आपल्याला त्या वर्षामध्ये त्या लेखन सामग्री, उपयोगात आलेली लेखन सामग्री जी आहे ती उपयोगात आलेली लेखन सामग्री या ठिकाणी आपल्याला काढता येऊ शकते. या सर्वांचा विचार आपल्याला करायचा. आणखी काही पदं आहेत त्याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे, परंतु आपण आता या ठिकाणी थांबूया आणि नेक्स्ट आपल्या पिरियडमध्ये या ई तासिकेमध्ये आपण त्याचा विचार करूया. ठीक आहे, थांबूया ठिकाणी आपण आता.